डॉक्टर जाधव यांची समिती नेमलेली आहे, ह्याच्यावरून लक्षात घ्या की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं राजकारण दळभद्री आहे आणि सरकारने घेतलेली भूमिका ही दोन दृष्ट्या मला वाटतं की सिम्प्लिसिटीमध्ये आहे. एक की चला तुमचं म्हणणं काय ते सांगा, परंतु नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू झालेली आहे. राज ठाकरेला जर एवढीच खाज आहे ना, आजही सांगतो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 250 रुपयाची तुम्ही काय म्हणतात ते चॅलेंज करू शकत नाही. 250 रुपये कोर्ट फीस लावून तेवढे पैसे नाहीत. टन टोल रे बाबा, टन टोलकडं. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय. मुळा जो बोएगा वही पाएगा म्हणतात, जैसी करनी वैसी भरनी जी मन आहे. मला सांगा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही जी आहे ही लागू झाली, ही मुळं आहेत आणि मग म्हणायचं की नाही 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 ही फळं आहेत, ही नाही चालणार, हे आम्ही भाषा घेऊ देणार नाही. अरे ताकद नाही का, ज्ञान नाही का? चॅलेंज करू शकले असते, परंतु 2020 नंतर आज 5 वर्ष झाले तुम्ही शांत होते. उद्धवच्या काळामध्ये अंमलबजावणी झाली तेव्हा तुम्ही शांत होते आणि आता जेव्हा एक्झिक्युशन झालं तेव्हा तुम्ही निघाले बोलायला, ओरडायला, वरतोंड करून बोलायला